तर नमस्कार मित्रांनो, लेख लाडकी योजना महाराष्ट्र ही महत्त्वपूर्ण योजना आता महाराष्ट्र सरकारने नुकतीच 23 ऑक्टोबर 2023 पासून ऑफिशियलरित्या ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने सुरू केलेली आहे। याबद्दलचा ऑफिशियल GR नुकताच 23 ऑक्टोबर 2023 रोजी ऑनलाईन पद्धतीने आलेला आहे। तर यासाठी मित्रांनो आता प्रत्येक व्यक्ती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून मुलींना आता 1,01,000 रुपयापर्यंत आर्थिक लाभ इथे मिळू शकता। मुली इथे लखपती होणार आहेत। तर याच योजनेबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। GR मध्ये काय काय माहिती दिलेली आहे, या योजनेसाठी अर्ज कोठे करावा लागेल, आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतील, पात्रता काय आहे, अटी व शर्ती काय असणार आहे, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला याबद्दलची या लेख लाडकी योजनेबद्दलची संपूर्ण माहिती ती अगदी व्यवस्थित मिळेल। तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता राज्याच्या मुलींच्या समीक्षाकरणासाठी लेख लाडकी योजना इथे सुरू करण्याबाबतचा ऑफिशियल GR इथे आलेला आहे। दिनांक 23 ऑक्टोबर 2023 चा ऑफिशियल GR आहे। नुकताच एक दिवसापूर्वीचा हा GR आहे। तर मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री ही योजना माहितीच असेल तुम्हाला। ही संपूर्ण योजना आता सुधारित करण्यात आलेली आहे। ही योजना लवकरच 2024 मध्ये बंद होणार आहे। याच पश्चात ही महत्त्वपूर्ण योजना महाराष्ट्र सरकारने नुकतीच आता 23 ऑक्टोबर 2023 पासून सुरू केलेली आहे। तर यामध्ये मित्रांनो मुलींच्या समीक्षाकरणासाठी लेख लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल। पिवळ्या व केशरी रेशन धारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात इथे येणार आहे। लाभार्थी मुलींचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीला 75,000 रुपये रोख रक्कम या योजनेअंतर्गत दिली जाईल। म्हणजेच या योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्यानुसार जवळपास टोटल 1,01,000 रुपये आर्थिक अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे, अशी घोषणा करण्यात आलेली आहे। त्यास अनुसरून राज्यात मुलींच्या समीक्षाकरणासाठी लेख लाडकी ही महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्याची बाब इथे शासनाने विचाराधीन आणली आहे। तर नक्की मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती असणार आहे। तर या योजनेसाठी काय महत्त्वाचे उद्दिष्ट इथे दिलेले आहे, तर नेमकं योजनेचे उद्दिष्ट काय, मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे हा मुख्य उद्देश या योजनेचा असणार आहे। मुलींच्या शिक्षणास चालना देणे, कारण की मुली जास्तीत जास्त शिक्षण घ्यावे, प्रगतीच्या चालनेने पुढे जावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे हा पण या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे। सध्याच्या काळात तुम्हाला माहित असेल खूप मोठ्या प्रमाणात मुलींचा मृत्यू दर हा वाढत आहे, बालविवाह वाढत आहे। त्यासाठीच हा संपूर्ण कमी करण्यासाठी या योजनेची सुरुवात इथे करण्यात आलेली आहे। कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण 0वर आणण्यासाठी प्रोत्साहित आणणे, तसेच जे काही शाळाबाह्य मुली असणार आहे, शाळेमध्ये जात नाही अशा संपूर्ण मुलींना शाळेमध्ये शिक्षण मिळावं यासाठी ही महत्त्वपूर्ण योजना इथे सुरू केलेली आहे। सदर योजनेअंतर्गत मित्रांनो विविध अशा अटी व शर्ती पण दिलेल्या आहेत, त्याची पण संपूर्ण माहिती पाहू। तसेच आवश्यक कागदपत्रे कोणकोणते लागतील, पिवळ्या व केशरी रेशन धारक कुटुंबांना त्याची पण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। यामध्ये मित्रांनो अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर सुरुवातीला मुलीचा जन्म जर तुमच्या कुटुंबामध्ये झाला तर सुरुवातीला 5,000 रुपये तुम्हाला दिले जातील। नंतर मुलगी आता पहिलीमध्ये गेल्यानंतर 6,000 रुपये दिले जातील। मुलगी 6वीमध्ये गेल्यानंतर 7,000 रुपये दिले जातील। नंतर मुलगी 11वीमध्ये गेल्यानंतर 8,000 रुपये, तर मुलीचे वय 18 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर 75,000 रुपये। अशा प्रकारे एकूण रुपये 1,01,000 रुपये एवढी रक्कम या योजनेअंतर्गत प्रत्येक मुलींना इथे दिली जाणार आहे। तर नक्की मुली या योजनेअंतर्गत लखपती होणार आहेत। जर तुमच्या पण घरी मुलगी झाली असेल तर तुमच्यासाठी योजना नक्कीच आवश्यक ठरणार आहे। तर या योजनेच्या काय अटी व शर्ती दिलेल्या आहेत त्या कोणत्या, तर योजना पिवळ्या व केशरी रेशन धारक कुटुंबांमध्येच दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना लागू राहणार आहे। या योजनेअंतर्गत मित्रांनो ज्या व्यक्तींकडे, ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन धारक आहे अशाच व्यक्तींना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे। तसेच मुलीचा जन्म हा 1 एप्रिल 2023 यानंतरचा असला पाहिजे। मित्रांनो यामध्ये पण बदल करण्यात आलेले, त्याची पण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। यामध्ये मित्रांनो ज्या मुलींचा जन्म 1 एप्रिल 2023 अगोदर झालेला आहे त्यांचं काय असणार आहे पण त्याची पण संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या समोर सांगणार आहे। तसेच या योजनेअंतर्गत कमीत कमी 2 मुलींना लाभ इथे दिला जाणार आहे। तसेच मित्रांनो यामध्ये अजून एक महत्त्वाचं अपडेट केलेले ते म्हणजे एक मुलगा व एक मुलगी जर तुम्हाला झाली, म्हणजे सुरुवातीला मुलगा आणि नंतर मुलगी झाली, तर तुम्ही या योजनेअंतर्गत नक्की मुलीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे करू शकता।
यानंतर पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी मातापित्यांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असणार आहे। तसेच मित्रांनो, जर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज केला आहे तर यामध्ये पहिल्या हप्त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र हे एवढं काही अनिवार्य नाही, परंतु मित्रांनो जर तुमचं पहिला अपत्य आहे आणि त्याचा जर तिसरा हप्ता मिळवायचा असेल तर त्यासाठी तुमचं जे काही पित्याचं कुटुंब नियोजन प्रमाणपत्र असणार आहे ते तुम्हाला इथे आवश्यक सादर करावे लागणार आहे, हे अनिवार्य आहे। तसेच जर तुमची दुसरी मुलगी असेल, दुसरे अपत्य असेल तर दुसऱ्या हप्त्यासाठी हे प्रमाणपत्र तुम्हाला इथे आवश्यक लागणार आहे। तसेच दुसऱ्या प्रस्तुतीच्या वेळी जर तुम्हाला जुळी अपत्य जन्माला आली तर एक मुलगी किंवा दोन्ही मुली आल्या तर या योजनेअंतर्गत दोन्हीला पण इथे लाभ दिला जाईल। म्हणजेच मित्रांनो, जर एक मुलगा आणि एक मुलगी आली तर मुलीला लाभ दिला जाईल आणि जर दोन्ही जुळ्या मुली आल्या तर दोन्ही जुळी मुलांना समान लाभ या योजनेअंतर्गत दिला जाणार आहे। त्यासाठी फक्त पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे जे काही प्रमाणपत्र असणार आहे ते इथे सादर करणे खूपच अनिवार्य असणार आहे। नंतर दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा एक मुलगा व त्यानंतर जन्माला असलेल्या दुसऱ्या मुली किंवा जुळ्या मुलींना या योजनेअंतर्गत स्वतंत्र लाभ इथे अनुदेय राहील। म्हणजे या योजनेअंतर्गत त्यांना पण इथे लाभ दिला जाईल। जसे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, ज्या मुलींचा जन्म 1 एप्रिल 2023च्या अगोदर झाला असेल त्यांचं कसं, तर मित्रांनो त्यांना पण या योजनेअंतर्गत लाभ इथे दिला जाणार आहे। तर लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे। तसेच तुमचं जे काही अकाउंट असणार आहे ते फक्त महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यात असणे आवश्यक आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाखाच्या आत असले पाहिजे। त्यापेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकत नाही। ही महत्त्वाच्या अटी व शर्ती इथे दिलेल्या आहे। यानंतर आता या योजनेच्या काय आवश्यक कागदपत्रे दिलेले, नेमकं आता तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर यासाठी काही आवश्यक कागदपत्रे दिलेली तर ती कोणती मित्रांनो, ही एक माहिती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। हे जे काही संपूर्ण डॉक्युमेंट असणार आहे हे तुम्हाला आवश्यक या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी इथे लागणार आहे। तर काळजीपूर्वक हा संपूर्ण माहिती पहा। लाभार्थींचा जन्माचा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे। म्हणजे जे काही मुलगी जन्माला येणार आहे त्याचा जन्माचा दाखला, तुमचं उत्पन्नाचा दाखला जे की तहसीलचा असला पाहिजे। नंतर लाभार्थीचे आधार कार्ड, म्हणजे जी काय मुलगी जन्माला येईल तिचं आधार कार्ड। लक्षात घे मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्न पडला असाल जन्मलेल्या मुलीचं आधार कार्ड निघतं का, तर मित्रांनो हो, हे जे काही जन्मलेल्या मुली असतात त्यांचं आधार कार्ड अगदी सोप्या पद्धतीने ते निघतं। फक्त तुम्हाला तुमच्या जवळचे आधार जे काही केंद्र असेल तिथे जाऊन तुम्हाला हे आधार कार्ड काढावे लागेल। फक्त मित्रांनो यामध्ये अपडेट काय आहे, प्रथम जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल म्हणजे जे काही पहिला हप्ता असेल त्या पहिल्या हप्त्यापर्यंत तुम्हाला ही अट शिथिल करण्यात आलेली आहे, म्हणजे सूट देण्यात आलेली आहे। मुलीचा जेव्हा दुसरा हप्ता येईल तेव्हा तुम्हाला तुमच्या मुलीचा आधार कार्ड हे अनिवार्य सादर करावे लागणार आहे। नंतर पालकाचे आधार कार्ड लागणार आहे, बँकेचा पासबुक लागणार आहे, रेशन कार्ड लागणार आहे जे की तुमचे पिवळं किंवा केशरी रेशन धारक असणे आवश्यक आहे। नंतर मित्रांनो मतदानाचं ओळखपत्र, म्हणजेच मित्रांनो मतदान कार्ड। आता जी काही मुलगी असणार आहे तिला 18 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर मतदानाचं ओळखपत्र मुलीचं इथे लागणार आहे, कारण की जो पण शेवटचा हप्ता असणार आहे 75,000 रुपयाचा त्यासाठी मुलीचे मतदान कार्ड हे असणे आवश्यक आहे। त्यासाठी मुलीचं वय 18 वर्ष झाल्यानंतर तिचं लगेच ऑनलाईन पद्धतीने मतदान कार्ड काढण्यास सुरुवात करायची। नंतर संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला, हे जर तुमच्याकडे असेल तर द्या, अन्यथा सोडून द्या। नंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं प्रमाणपत्र जे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं। नंतर अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक आहे। जर मित्रांनो तुम्हाला जर या योजनेअंतर्गत जो काही शेवटचा टप्पा आहे 75,000 रुपयाचा त्याचा जर लाभ मिळवायचा असेल तर मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक आहे। जर मुलीचा विवाह झाला तर तुम्ही ते 75,000 रुपये मिळू शकत नाही। त्यासाठी मुलीचे वय 18 वर्ष झाल्यानंतर जे काय मतदान कार्ड असेल ते सबमिट केल्यानंतर जेव्हा लाभ भेटेल नंतर मुलीचं जे काय वय ठरवलं आहे शासनाने त्या शासनाच्या वयानुसार तुम्हाला मुलीचं लग्न इथे करायचं आहे। जर अगोदरच तुम्ही लग्न केलं तर या योजनेअंतर्गत लाभ इथे तुम्ही मिळू शकत नाही, ही बाब पण तुम्हाला इथे लक्षात घ्यायची। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला इथे 10 डॉक्युमेंट दिलेले, यामध्ये जवळपास तुम्हाला 8 डॉक्युमेंट लागतील, बाकीचे काही एवढे आवश्यक नाहीत। हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी आवश्यक लागणार आहे। यानंतर आता सर्वांना क्वेश्चन पडला असेल नेमका आता या योजनेसाठी अर्ज कसा आणि कोठे करायचा आहे, तर मित्रांनो अर्ज करण्याची पद्धत पण खूप सोप्या पद्धतीने इथे ठेवण्यात आलेली आहे। सदर योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर सदर योजनेसाठी आवश्यक असलेले जे काही सर्व अर्ज असतील हे संपूर्ण अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय आयुक्त महिला व बाल विकास यांच्या कार्यालयामध्ये तुम्हाला इथे उपलब्ध केले जातील। तसेच अंगणवाडी सेविका जे काय असेल, अंगणवाडी केंद्र असेल तिथे पण तुम्हाला या योजनेबद्दलचा ऑफिशियल
जो काही ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे तो भेटून जाईल। त्याची जो काही ॲप्लिकेशन फॉर्मची PDF आहे त्याची PDF मी तशी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे। हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला फिलअप करून तुम्हाला तुमची जवळची जी काही जिल्हा परिषद असेल, जिल्हा कार्यकारी अधिकारी असेल, महिला व बालविकास विभाग असेल, ग्रामीण व नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी असेल, यापैकी कोणतंही कार्यालय जर तुमच्या जवळ असेल, तसेच अंगणवाडी सेविका केंद्र असेल, या कोणत्याही कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करू शकता। चला तर आता हा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे लेक लाडकी योजनेअंतर्गत नोंदणी करण्याकरिता जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो कशा प्रकारे आहे, त्यामध्ये कोणकोणती माहिती फिलअप करावी लागेल त्याची पण माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म आहे। लेक लाडकी योजनेअंतर्गत नोंदणीसाठी अर्ज आणि हप्ता मागण्याबाबतचं पत्र। तर यामध्ये सर्वात अगोदर लाभार्थीचे संपूर्ण नाव, जे काही तुमची लाभार्थी आहे, मुलगी आहे, तिचं संपूर्ण नाव तुम्हाला इथे एंटर करायचं आहे आणि इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं पहिलं अपत्य आहे, दुसरे अपत्य आहे, जुळे अपत्य आहे, ते तुम्हाला इथे एंटर करायचं आहे। आधार कार्ड नंबर मुलीचा इथे एंटर करायचा आहे। लाभार्थीचे जे काही पालक असतील, आई किंवा वडील, त्यांचे कोणाचंही एकाचं नाव, पालकांचा आधार कार्ड नंबर, इथे आईचा किंवा वडिलांचा आधार कार्ड नंबर, नंतर इथे तुमचा चालू मोबाईल क्रमांक, चालू मेल ID, अशा प्रकारे वैयक्तिक माहिती सर्वात अगोदर तुम्हाला इथे फिलअप करायची आहे। नंतर इथे सध्याचा पत्ता, आता जो काही तुमचा रहिवासी पत्ता असेल, तुम्ही जिथे राहता त्याचा संपूर्ण पत्ता अगदी काळजीपूर्वक एंटर करा। यामध्ये तुमचा रोड नंबर, गाव, शहर, तालुका, जिल्हा, पिनकोड, नंतर इथे तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल क्रमांक इथे पण तुम्हाला परत एकदा एंटर करायचा आहे। नंतर या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरतेवेळी असलेले जिवंत अपत्यांची संख्या। आता जेव्हा तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज कराल, जर तुम्हाला पहिला अपत्य मुलगी झाली असेल तर तुम्हाला इथे फक्त एकच टाईप करायचे। जर मित्रांनो तुम्हाला दुसऱ्या वेळेस अपत्य मुलगी झाली असेल तर इथे तुम्हाला 2 करायचं आहे। तर हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे। अर्ज करत आहे पहिल्या अपत्यासाठी, अर्ज करत आहे दुसऱ्या अपत्यासाठी, अर्ज करत आहे जुळी अपत्यासाठी, फक्त इथे तुम्हाला टिक मार असं करायचं आहे। नंतर इथे तुम्हाला तुमचा बँक अकाउंट डिटेल अगदी काळजीपूर्वक मित्रांनो तुम्हाला इथे एंटर करायचं आहे। यामध्ये सर्वात अगोदर बँक IFSC कोड एंटर करायचा आहे, शाखेचं नाव एंटर करायचं आहे आणि बँक खाते आधार कार्डला लिंक आहे का नाही, आधार सीड आहे का नाही, ते पण तुम्हाला इथे हो किंवा नाही ते तुम्हाला एंटर करायचं आहे। लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला इथे तुमचा अकाउंट नंबर टाकायचा नाही, फक्त जे काय बँक डिटेलची IFSC कोड आहे, शाखा आहे, त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे फिलअप करायची आहे। या अर्जासोबत फक्त तुमचा जो काही बँकेचा पासबुकचा झेरॉक्स असेल फंड पेजचा, तो तुम्हाला इथे फक्त काळजीपूर्वक अटॅच करायचा आहे। नंतर लेक लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्याच्या लाभासाठी अर्ज इथे केला आहे, तर आता तुम्ही जो काय ॲप्लिकेशन फॉर्म केलेला आहे तो कोणत्या टप्प्यासाठी, म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला इथे प्रत्येक टप्प्यासाठी अर्ज इथे करावा लागणार आहे। ही एक बाब तुमच्या लक्षात घेणार आहे। आता ही जी काय माहिती आहे मित्रांनो नुकतीच मला समजली आहे, कारण की मी पूर्ण GR पूर्वीपर वाचला होता, पण ही महत्त्वपूर्ण माहिती माहीत नव्हती। पण मित्रांनो यामध्ये ही एक महत्त्वाची माहिती आलेली आहे। या योजनेअंतर्गत जो काही 5 हप्ते असणार आहे, त्या प्रत्येक 5 हप्त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक हप्त्यासाठी इथे ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे करावा लागणार आहे। ही एक बाब महत्त्वाची इथे असणार आहे। इथे मग तुमचं डिक्लेरेशन द्यायचं, इथे ज्या दिवशी तुम्ही अर्ज कराल त्याची दिनांक, ठिकाण आणि इथे तुमची पालकांची स्वाक्षरी, अशा प्रकारे तुम्हाला हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म इथे फिलअप करायचा आहे। आणि अर्जासोबत जे काही आवश्यक कागदपत्रे, आवश्यक कोणती, लाभार्थीचा जन्मदाखला, जे काही मुलगी असणार आहे तिचा जन्मदाखला, उत्पन्नाचं प्रमाणपत्र, लाभार्थीचे आधार कार्ड, पालकांचे आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, मुलगी 18 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर, म्हणजे जर तुम्ही 5वा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला 7 नंबरचं डॉक्युमेंट जे काय मतदान ओळखपत्र असणार आहे हे लागणार आहे। जर तुम्ही पहिल्याच हप्त्यासाठी अर्ज करत असाल किंवा दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या हप्त्यासाठी तर तुम्हाला याची गरज पडणार नाही। नंतर संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला। जर मुलगी आता पहिल्या हप्त्यासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला याची पण काही गरज पडणार नाही, फक्त जेव्हा तुम्ही दुसरा हप्ता फिलअप कराल तेव्हा तुम्हाला मुलीचा बोनाफाईड तुम्हाला इथे आवश्यक लागणार आहे। तसेच 3ऱ्या, 4था आणि 5व्या हप्त्यासाठी मुलीचा बोनाफाईड आवश्यक लागणार आहे। नंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र, यामध्ये पण हे जे काही प्रमाणपत्र असणार आहे ते तुम्हाला पहिल्या हप्त्यासाठी आवश्यक नाही, परंतु 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या, 5व्या हप्त्यासाठी आवश्यक अनिवार्य असणार आहे। तसेच अंतिम लाभाकरिता अविवाहित असल्याबाबतचे लाभार्थ्याचे सोयी घोषणा प्रमाणपत्र पण तुम्हाला इथे लागणार आहे। तर मित्रांनो पाहायला गेलं तर अशा प्रकारे संपूर्ण कागदपत्रे तुम्हाला आवश्यक लागणार आहे। आणि यानंतर मित्रांनो जे काही ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे अंगणवाडी सेविका यांची भरायची माहिती, आता जे काय अंगणवाडी सेविका असणार आहे हा संपूर्ण ॲप्लिकेशन बाकीचा फॉर्म इथे फिलअप करतील, इथे त्यांची स्वाक्षरी वगैरे, नंतर इथे पर्यवेक्षिका यांनी भरायची माहिती, नंतर लाभार्थ्यांना अंगणवाडी सेविका यांनी द्यावायची पावती। म्हणजे आता तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केल्यानंतर जे काही अंगणवाडी सेविका असेल हा एवढा फॉर्म कट करून तुम्हाला इथे पोच पावती देते, म्हणजे तुम्ही फॉर्म हा फिलअप केलेला आहे त्याची एक
पावती म्हणून तुम्हाला हा संपूर्ण ही स्लिप कट करून देते। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म आहे। हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला तुमच्या जवळचे जे काही अंगणवाडी सेविका, अंगणवाडी केंद्र असेल, आपले सरकार सेवा केंद्र असेल, जिल्हा परिषद असेल, आता मी जे काही तुम्हाला सुरुवातीला कार्यालय सांगितले होते त्यापैकी कोणत्या कार्यालयामध्ये तुम्हाला ते भेटून जाईल। तसेच मित्रांनो, तुम्हाला जर हा ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करत असताना जर कुठेही काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल। तर मित्रांनो, पाहायला गेलं तर अशा प्रकारे महत्त्वाची योजना होती। ही महत्त्वपूर्ण योजना नक्की तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल। तसेच मित्रांनो, या योजनेचा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे, हा ॲप्लिकेशन फॉर्म GR मध्ये पण दिलेला आहे आणि GRची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही हा संपूर्ण ऑफिशियल GR इथे वाचू शकता आणि संपूर्ण माहिती अगदी काळजीपूर्वक पाहू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील। चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।